या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैरमुसलमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच, तो कोणी नाकारत नाही। म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायची तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे, जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद येथे साधारणतः 1100 एकर जमीन ही विमानतळाला दिली। आता ती विमानतळाला जागा देताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का, केंद्राची घेतली होती का, नसेल किंवा असेल। थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करत होतातच। म्हणजे एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला तुम्ही कोणी काही विरोध नाही केला। वक्फ बोर्डाच्या मध्ये जर काही अफरातफर चालली असेल तर जरूर त्याला पायबंद बसवा, नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे। पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाचच तुम्ही उकरून काढताय, जसं आता सगळं व्यवस्थित चाललं आहे, तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान, मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मग मराठी माणसांनी खायचं काय, ही तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार, अजिबात करणार नाही। आम्ही काय करायचं, आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमच्यावरती लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही। आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट खरं आहे, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही बाडग्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, ज्यांना गद्दार, जे गाणं गाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाज सोडली होती, लज्जा सोडली होती का? तुम्ही बोलला नाहीत की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहेत, आम्हाला हे मान्य नाही आहे, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांगुल चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही यातून बाहेर पडत आहोत, का बोलला नाहीत तुम्ही? आणि मग काही गोष्टी खऱ्याबरोबर खोट्या, जसं एक ती बातमी आलेली आहे, किरण रिजिजू जे बोलले की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागासुद्धा हडपली असती। आता ही लोकसत्ता सामना नाही, लोकसत्तेच्या ऑनलाईनची बातमी आहे की वक्फ बोर्डाची वक्फ अमेंडमेंट बिल, वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा बळकायची होती का, अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी, त्याचं मी प्रिंट आउट काढलं आहे। त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का? दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी 18 वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे, बोर्डाने संसद परिषदेच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही, मंत्र्यांचा हा दावा खरा नाही। म्हणजे हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही? एका ठिकाणी आपण बघतो, मी स्वतः परवा फोन केला होता एका पुण्यामध्ये, त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले, मी त्याचं कौतुक केलं। आणि शिवमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधीही म्हटलेलं नाहीये, अजिबात म्हटलेलं नाहीये। आज सुद्धा आमच्याकडे साबिरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत, त्याच्याबद्दल एकदा भाजपने जाहीर केलं पाहिजे। आणि परत एकदा सांगतो, भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्याचा हिरवा रंग काढा आणि नपेक्षा ही जुमलेबाजी बंद करा। गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या, दरवेळेला ही भाजपची वाईट सवय आहे की फटाक्याची वात पेटवायची आणि पळून जायचं, तर फुटून सगळं झालं का मग आम्हीच लावली होती वात, पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? तर पहिली वाट लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं, ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे। थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे। अमित शहा तुमच्या खासदारांनी काही सुधारणा सुचवलेल्या आहेत बिलामध्ये, त्या जर सुधारणा झाल्या तर तुमचं काय? त्या सुधारणा काल त्यांनी करायला पाहिजे होत्या। बरं, त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं म्हणजे प्रतिपक्ष, विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना होत्या त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहेत आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लांगुलचालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं, भाजपने करून, म्हणजे जिनांनी केलं नाही ते काल संसदेत
मुसलमानांची बाजू घेऊन आणि त्यांच्या मित्रपक्षांनी करून टाकलं. क्यों लग रहा है कि जिन्ना को भी शर्म, आप क्यों कह रहे हैं कि जिन्ना को भी शर्म आ जाएगी? जिस तरीके से कल भाजपा के नेतागण या शीर्ष नेता या वरिष्ठ मंत्री, उसमें अमित शाह की भी, किरण रिजिजू, फिर उनके जो नए नए दोस्त हैं टीडीपी हो या जेडीयू, जिस तरीके से उन्होंने मुस्लिम समुदाय का समर्थन किया, हम नहीं चाहते कि वो विरोध करे, लेकिन अगर आप हमें बार बार कहते हो कि आपने हिंदुत्व छोड़ा, हिंदुत्व छोड़ा, तो कल आपने क्या छोड़ा था? कल जिस तरीके से आपको एक प्यार आया था कि हम गरीब मुसलमानों के लिए ये बिल लाए हैं, गरीब मुसलमानों से इसका फायदा होगा, जो महिलाएं हैं उनके लिए, अरे भाई आप जो कह रहे हैं और कर रहे हैं उसी को तो हम कहते हैं ना, जिसको मराठी में कहते हैं लांगुल चलन. सामने आपको चुनाव दिखाई दे रहा है, उसका शायद उल्लेख अमित शाह जी ने भी किया कि हम बंगाल भी जीतेंगे और बिहार भी जीतेंगे. इसका मतलब सीधा है कि भाजपा की नीति सिर्फ आपस में लड़ाई लड़ाओ, तोड़ो फोड़ो और राज करो. अभी जो भाजपा की जो चाल है, अभी बाला साहब होते तो कुछ और शब्द में कहते